तर नीटची परीक्षा रद्द झालेली आहे. बघूया याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून. 3 मे 2026 या दिवशी ही परीक्षा झाली होती, ती आता रद्द झाली आहे. नव्या परीक्षेची तारीख अजून डिक्लेअर व्हायची आहे, लवकरच ती जाहीर करण्यात येईल. परीक्षार्थींचं परीक्षा केंद्र मात्र 3 मे रोजी जे होतं तेच असेल. विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतलं जाणार नाही. नव्या परीक्षेसाठी वेगळं ओळखपत्र दिलं जाणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावं असंही आवाहन करण्यात आलंय. पेपरफुटीची सीबीआय मार्फत चौकशी केली जाणार आहे. तरी परीक्षा का रद्द झाली ते बघा. राजस्थानमधील सीकरमध्ये नीट परीक्षेपूर्वी गेस्ट पेपरकडून वितरण झालं. गेस्ट पेपरमध्ये एकूण 410 प्रश्न होते. गेस्ट पेपरमधील 120 ते 135 प्रश्न नीटच्या परीक्षेमध्ये जसेच्या तसे आले. नीटच्या परीक्षेशी जुळलेले बहुतांश प्रश्न हे रसायनशास्त्र विषयाचे होते. प्रश्नांमधील साधर्म्य हा अचूक अंदाज की पेपरफुटी याची चौकशी झाली. प्राथमिक चौकशीतील बाबी बघून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला.